राम कोणत्याही पक्षाचा नाही, राम मंदिरासाठी सर्वांनी देणगी दिली। लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच उद्घाटन सोहळे केले जात आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली। तसंच संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यावरही म्हणजे जयंत पाटील यांच्या महायुतीमध्ये येण्याच्या केलेल्या दाव्यावर सुद्धा जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। त्यांच्याशी बातचीत केली आहे कुलदीप माने यांना, आपण पाहूया। सोबत जयंत पाटील आहेत। काय भावना आहेत हा कार्यक्रम आणि एकीकडे राम मंदिर उद्घाटन? पहिल्यांदा आज नवीन वर्षाची सुरुवात आहे, त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वांनाच मी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो। अयोध्येचा सोहळा आहे, त्याची तयारी सुरू आहे, तुम्ही कसं बघताय सोहळ्याकडे? त्या अयोध्येचा सोहळा होणार आहे 22 तारखेला। इथं रामाची प्रतिष्ठापना फार वर्षापूर्वी, जवळपास 40 वर्षापूर्वी इथं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि इथं रामनवमी दरवर्षी अतिशय मोठ्या भव्य प्रमाणात साजरी केली जाते। आज अयोध्येला देखील प्राणप्रतिष्ठापना होणार आहे रामाच्या मूर्तीची, त्यामुळे त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे आणि त्यासाठी शेवटी राम हा काही कुठल्या पक्षाचा नाही आहे, तो कुठल्या पक्षात गेलेला नाही आहे। राम हा या देशातल्या भाविकांचा एक आदर्श पुरुष म्हणून आपण सगळे रामाकडे बघतो। त्यामुळं अयोध्येचं जे काय आता कोण करते काय करते हा कदाचित कार्यपद्धतीचा डिस्प्यूट होऊ शकतो, पण शेवटी देवाची प्रतिष्ठापना होणार असेल तर त्याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे। या देशातल्या आणि जगातल्या कोट्यावधी लोकांनी त्या न्यासाला देणगी दिली आणि त्यातून ते राम मंदिर उभं राहते। कुठल्या पक्षाने ते उभं केलेलं नाही किंवा कुठल्या सत्ताधीशांनी उभं केलेलं नाही आहे, तर ते न्यासाने उभं केलेलं राम मंदिर आहे आणि त्यामुळं तो कुठला पक्षीय भावना तिथं कुणी जरी सांगत असेल तरी मला वाटत नाही की राम भक्तांना प्रत्येकानं आपापला पक्ष आहे। साहेब वगैरे या जाणार आहेत, तुम्ही स्वतः दर्शनाला कधी जाणार? नाही, आता गर्दी ज्यावेळी असते त्यावेळी देवाच्या दारात जाऊन त्याला त्रास देणं हे योग्य नाही। सगळी गर्दी ओसरली की मग जाऊन देवाचं शांतपणे दर्शन घेतो मी नेहमी, अशी माझी आत्तापर्यंतची पद्धत आहे। शिरसाट ज्या पद्धतीने म्हणताय तुम्ही शरीराने इकडे आहात पण म्हणा अजितदादांसोबत आहात, त्यांनी काय आत्मिक अभ्यास केलाय वगैरे असं काय? ते शिरसाटांना विचारा, मला त्यांनी कधी माझं त्यांचं भाष्यही नाही किंवा ते माझ्याशी गप्पा मारल्या चर्चा केली असंही नाही, त्यामुळे माझं मन कुठं आहे हे त्यांना कळण्याचा प्रश्न उद्भवत नाही। ते जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये श्रीराम कलशाच्या पूजनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक विषयावरती दिलखुलासपणे भाष्य केलेलं आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, इस्लामपूर, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।